नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मस्त अशा मेथांब्याची रेसिपी शेअर करणार आहे। बघा किती छान दिसत आहे ना। तसाच तो करायलाही खूप सोपा आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे, बाजारात कैऱ्या विकायला येत आहे, तर आपण हा मेथांबा नक्कीच ट्राय केला पाहिजे। यामुळे तुमच्या जेवणाची चवही वाढते आणि 2 चपात्या तुम्ही जास्त खातात। हा मेथांबा तुम्ही वर्षभरासाठीही साठवून ठेवू शकता, अगदी जसाची तसा राहतो। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। या ठिकाणी आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहे। कैऱ्या ह्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। आपल्याला कैऱ्या ह्या जास्त आंबट घ्यायच्या नाही तर तुमचा मेथांबा हा जास्तच आंबट होईल। त्यामुळे अगदी खोबरा कैरी येते ना, तुम्ही त्या कैऱ्या वापरल्या तरीही चालेल। मस्त असा मेथांबा तुमचा तयार होईल। कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचे साल हे काढून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व साल काढून घ्यायचे आहे। त्यानंतर याचे बारीक काप आपल्याला करायचे आहे। अगदी पातळ पातळ काप आपल्याला करायचे आहे, जेणेकरून आपला मेथांबा हा पटकन असा शिजला जाईल। मेथांबा शिजायला आपल्याला टाइम हा लागणार नाही। हव्या त्या आकारात तुम्ही कैरीचे काप करू शकता। त्यानंतर 1 वाटी काप झाले होते, त्यामुळे या ठिकाणी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला या ठिकाणी थोडं जास्तच वापरायचं आहे, जेणेकरून आपला मेथांबा हा लवकर खराब होणार नाही। त्यानंतर तेल तापल्यानंतर आपण मोहरी घालून घेतली आहे आणि 1 चमचा मेथी घातलेली आहे। अगदी कडकडीत तेल हे तापलेलं हवं, म्हणजे आपल्या मोहरीचा तसेच मेथी दाण्याचा सुगंध हा पूर्ण तेलामध्ये उतरतो आणि आपला मेथांबा खायला खूप टेस्टी बनतो। पाव चमचा हिंग घातलेला आहे। हिंग घातल्याने पूर्ण घरामध्ये मेथी आणि हिंगाचा सुगंध हा दरवळत आहे। त्यानंतर लगेचच आपण लाल मिरच्या घालून घेतल्या आहे। या ठिकाणी मी 3 लाल मिरच्या घातलेल्या आहे। त्याही तेलामध्ये मी व्यवस्थित परतवून घेत आहे। लगेचच आपण या ठिकाणी कैरीचे काप घालून घेणार आहोत। आपण कैरीचे हे पातळ काप केलेले असल्याने ते पटकन असे शिजल्या जातात, जास्त टाइम आपल्याला लागत नाही। तेलामध्ये आपण हे व्यवस्थित परतवून घेऊ। 2-3 मिनिटं तेलात परतल्यानंतर कैरी ही लगेच मऊ पडते। दोन मिनिटांनंतर आपण यामध्ये चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत। पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचाच आपल्याला मीठ घालायचा आहे। या ठिकाणी आपल्याला जास्त मीठ वापरायचं नाही। बघा, अगदी थोडं मीठ मी घातलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। दोन मिनिटं तेलामध्ये आपण परतवून घेतलेला आहे। 2 मिनिटांनंतर बघा, आपल्या फोडी ह्या बारीक झालेल्या आहेत। आपल्या फोडी ह्या शिजल्या आहे का नाही आपण त्या चेक करून घेऊ। बघा, अगदी मऊसर असा आपल्या फोडी ह्या शिजल्या गेलेल्या आहेत। आता आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। जर तुमच्या कैऱ्या ह्या जास्त आंबट असेल तर या ठिकाणी तुम्ही गूळ हा थोडा जास्त घाला, नाहीतर समप्रमाणात घातलं तरीही चालेल। जेवढ्या तुमच्या कैरीच्या फोडी भरतील तेवढंच तुम्ही गूळ घाला, म्हणजे तुमचा अंदाज हा चुकणार नाही। गूळ वितळेपर्यंत आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहे। अगदी 2 मिनिटात आपला गूळ हा पूर्णपणे वितळला जातो। त्यानंतर गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला ह्या कैऱ्या शिजवून घ्यायच्या आहे। 2-3 मिनिटात गुळाचा पाकही तयार होतो। पाक तयार व्हायला जास्त टाइम लागत नाही। त्यानंतर या ठिकाणी 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, जेणेकरून आपला मस्त असा आंबट गोड तिखट आपला मेथांबा हा तयार होईल आणि असा मेथांबा खायलाही खूप टेस्टी लागतो। तिखट तुम्ही थोडं कमी घातलं तरीही चालेल। बघा, आपल्या गुळाचा हा पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। अशा स्टेजला तुम्ही गॅस बंद करून दिला तरीही चालेल। मस्त असा आपला मेथांबा हा तयार झालेला आहे। अगदी कमी वेळेत चमचमीत असा मेथांबा आपला तयार झालेला आहे।
बघा किती छान दिसत आहे ना। तसंच हा मेथंबा तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता आणि म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी खावासा वाटेल तर तुम्ही खाऊ शकता। आणि जेवणात तोंडी लावण्यासाठीही आपल्याला मेथंबा हा खूप छान लागतो। लोणच्यासारखाच तुम्ही हा असं वर्षभरासाठी बनवून ठेवू शकता। अगदी सोपी रेसिपी आहे, करायलाही सोपी आणि खायलाही टेस्टी आहे आणि अगदी कमी साहित्यात तुम्ही टेस्टी असा मेथंबा हा बनवू शकता। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपीज बघायला मिळतील। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।